असं झालं का टायरले की डायरेक्ट आपल्याला गाडीच थांबावं लागली. सकाळी उठलोच नाही तर हे सकाळीच आले आपल्याजवळ. मामा म्हणे मला व्हिडिओमध्ये घ्या म्हणे, मला पण फेमस करा. मी आतला आपले व्हिडिओ एवढे जण पाहत नाही, कसे फेमस होतात म्हटलं तुम्ही. ते म्हणत जात मामा म्हणे पहिले वरतून या म्हणे, पहा म्हणे गाव किती फेमस आहे. तसंही म्हणे तुमची व्हिडिओ व्हायरल चालले. मी आतला हाव काय, मग म्हणे याच गोष्टीवर आईस्क्रीम खा म्हणे. पण मला असं वाटलं आईस्क्रीमच्या जागी मेहंदी काढून घ्यावं. पहिलेच मेहंदी काढली आपल्या हातावर, आणखी मेहंदी काढणं सुरू झाली. मग म्हणे मामा म्हणे लवकर रेडी व्हा म्हणे, जशी मी रेडी झाली तशीच तुम्ही पण रेडी व्हा म्हणे, आपल्याला बाहेर जायचं आहे. तसंच बाहेर निघालो आपण तर डायरेक्ट पाणी सुरू झालं होतं. तर एवढ्यात अकोला जिल्ह्यात खूप पाणी पडू राहिलं आणि हे लहान लेकरं म्हणजे खूप मजा करू राहिले त्या पाण्यात. तसंच आम्ही आलो हिवरखेडमध्ये. हिवरखेडमध्ये आम्हाला शॉपिंग करायची होती. भाची म्हणे मामा मी तुमच्याच जवळ थांबतो आणि भासा म्हणे मला असे कपडे घेऊन द्या म्हणे, बिलकुल असं दिसलं पाहिजे म्हणे मी. तसंच आपण गेलो दुकानात. बाहेरून पाहतो तर ह्या भल्ला मोठा सांड आणि आपल्याला याचा भेव लागला. मी म्हटलं चला रे बा पटकन दुसऱ्या दुकानात गेलो तर याच्यात तर एवढे मोठे कपडे होते की आपल्याला सुचलंच नाही काय घ्यायचं. तर आपण डायरेक्ट आलो आपल्या गावाकडे आलो तर असं झालं की विचारू नका, डायरेक्ट पंक्चर झाली गाडी. तसंच रात्री आम्ही निघालतो अकोल्याला. पोचलो तर एवढी मोठी गर्दी की काय विचारतात, ते तुम्हाला समोर सांगेन. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करून घ्या लवकर.